आणि म्हणून मला अगदी बघा आज आज मी हे बोलतीये कारण कुठेतरी विचार किंवा आपण म्हणतो की कुठेतरी बोलणं चालू व्हायला पाहिजे, डायलॉग चालू झाला पाहिजे, चर्चा चालू व्हायला हवी, अगदी. की अशा पद्धतीचा कायदा हं, हा असलाच पाहिजे, की जर तुम्ही हाऊसमध्ये हं. त्या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी ती कोण असावी? कोणीही म्हणजे पंचायत टू पार्लमेंट कोणीही असेल. तिच्यावरती जर अशा पद्धतीचा आक्षेप तुम्ही घेतलात, तर तुम्हाला सरकार सोडणार नाही. अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या दिवसात सरकारला घ्यावी लागेल, किंबहुना माझी तर आग्रही मागणी आहे. आणि मी वारंवार याचा उल्लेख करत असते. आता सुद्धा बजेट सेशन आहे, त्यामध्ये सुद्धा मी हा मुद्दा मांडणार आहे. आणि अशा ज्या महिला आहेत, बिचाऱ्या मी जसं तुम्हाला म्हटलं, की ज्या पुढं येतात, काहीतरी उमेद घेऊन आलेले असतात, की आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला संधी मिळाली आहे ना, मग आम्ही चांगलं छान काम करू. पण हे हं. असे जे हरामखोरच शब्द आहेत, दुसरा शब्द नाहीयेत. हो. त्यांना हे पटत नाही, की ही बाई वर जातीये किंवा ही बाई मोठी होतीये आणि मग तिच्यावरती अशा पद्धतीची शस्त्र उगारली जातात. हे आजचं नाहीये. हो. हे फार पूर्वी काळापासून चालत आलेलं अगदी आहे. बरोबर. मग यामध्ये काही महिलाही सामील होतात. अगदी आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ती आहे. आणि बघा मी सांगते माझा अनुभव आहे, हं, की ज्या मला बोलल्या आहेत ना, हं. नंतर त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आणि तेही तुम्हाला मी सांगते, की त्यावेळेला चित्रा वाघ त्यांच्यासाठी उभी राहिलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगते, सुपातलं जात्यात आणि जात्यातलं सुपात हे येतच असतं. राजकीय तुम्ही विरोध असू द्यात ना तुमचा. एखादी भूमिका आहे. तुमची मला पटेल अशातली भाग नाहीये. ते डिफरन्सेस ते असणारच. डिफरन्स आणि ते असावेत पण. बरोबर. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाचं काम केलंच पाहिजे. आम्ही जर एखादं मत मांडलं, तर ते तुम्हाला पटेलच असं नाहीये. पण म्हणून तो विषय सोडून तुम्ही तुम्ही जर त्या महिलेच्या वैयक्तिक विषयावरती बोलणार असाल, तर मग मात्र ते काही योग्य होत नाही. आणि मग पुन्हा असंही होतं, की जर आपण उत्तरच दिलं नाही, हो, तर ते जे म्हणतात ते सगळं खरं आहे. त्यामुळे प्रत्युत्तर द्यावं लागतं. अगदी बरोबर. आणि म्हणून ही लढाई आहे. आणि मला असं वाटतं, की ही चर्चा कुठेतरी चालू व्हावी. आणि या अनुषंगाने मला माहिती आहे, की मी आज बोलले तर लगेच आज होणार नाहीये. परंतु कधी ना कधी हे सरकारला करावंच लागेल. आणि मला विश्वास आहे. मला विश्वास आहे मोदीजींवर. हो. मला विश्वास आहे देवेंद्रजींवर. जे कायम महिलांना कशा पद्धतीने त्यांचा आत्मसन्मान मिळवून देता येईल, यासाठी कार्यरत असणारे हे नेते आहेत. हो. आणि म्हणून मला विश्वास आहे, की हा कायदा श्रद्धाताई 100% होणार आहे, की अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींवर हं. अगर कीचड़ उछालोगे, तो जेल में जाओगे. अगदी आलाच पाहिजे आणि आवर्जून आला पाहिजे. त्यात मला एक असं ॲड करावंसं वाटतं, की फक्त लोकप्रतिनिधीच का? आणि मला असं वाटतं, की आय-टी प्रोफेशनमध्ये आणि प्रत्येक वेगवेगळ्या भागांमध्ये पण प्रत्येक स्त्रीला ज्यावेळेस तिच्या चरित्र्यावर किंवा तिच्यावर पर्सनल हं. अटॅक होतात, जिथे मेल इगो जो आहे, तो तो हर्ट होतो त्या हर्ट होतो ठिकाणी. आणि हे प्रत्येक फील्डमध्येच आहे ना, की आणि त्याचबरोबर इव्हन महिला ज्या आहेत त्या पण त्यांची साथ देतात. जिथे त्यांची स्वतःची जेलसी म्हणा किंवा कुठल्याही अ, 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 त्याचं इंटेन्शन असेल. जेव्हा-जेव्हा सोशली किंवा असं महिलांना टार्गेट केलं जातं, तिथे हा कायदा येणं हे खूप नाही, गरजेचं अगदी आहे. बरोबर आहे. मी लोकप्रतिनिधी याच्यासाठी म्हटलं, काही हजारांमधून, हं, काही लाखांमधून हं. या महिला लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. हो, काही आमच्यासारख्या बरोबर. या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये सुद्धा काम करतायत. सर्व महिलांसाठी हं, म्हणजे देशातल्या 50% महिलांसाठी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हो, हा विशाखा कायदा आहे. हो. म्हणजे जर तुम्ही वाचलं असेल, की भौरी देवी ती बालविवाह त्या ठिकाणी थांबवायला गेली आणि तिच्यासोबत कशा पद्धतीने अत्याचार झाला. आधी ती गाईडलाईन होती आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने त्याचा कायदा बनवला. हो. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस. आता यामध्ये काय आहे, की महिलांची जे मी म्हटलं तुम्हाला, की लैंगिक छळवणूक, मानसिक छळवणूक हे जे हं. काही प्रकार होतात हो, त्याच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. हो. पण तो सुद्धा आता आणखीन ताकदवर करणं ही काळाची गरज झाली आहे. अगदी. कारण त्या कंपनींच्या मी तुम्हाला सांगते, एक अतिशय मोठी अशी फार्मास्युटिकल कंपनी आहे, हं, इंटरनॅशनल. हं, आणि तिथं एक सीनियर मायक्रोबायोलॉजिस्ट हं, मेरिटवरती तिच्या, हं, ती त्या ठिकाणी काम करत होती. हं. ती सिंगल मदर होती. तिला एक 7 वर्षाची बेबी होती. ती बिचारी कुठून तरी पुण्याहून इथं खोपोलीला यायची कामासाठी आणि खूप मेहनती.
एक दिवस तिचा एचआर येतो आणि तिला वाईट पद्धतीने काही बोलतो किंवा तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करतो. हं, त्यावेळेला तिने त्याला त्याच्या भाषेत, तिच्या भाषेत त्याला समज दिली हं. आणि आय-सी-सी कमिटी असते, इंटरनल कंप्लेंट कमिटी. ओके. तिथं तिने तक्रार केली, की हा जो एचआर मॅनेजर कोण आहे, तो मला वाईट माझ्याशी वागतोय. हं, पण त्या कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही मॅनेजमेंटकडनं. हं. त्याने काय झालं, की हा जो कोण एचआर होता, त्याची अजून हिंमत बळावली, की मेरा कुछ नहीं हो सकता. राइट. सेकंड टाईम तो पुन्हा एकदा तो तिच्या अंगचटीला जाण्याचा त्याने प्रयत्न केला. हं, म्हटल्यावर त्या मुलीने त्याचं थोबाड फोडून टाकलं तिकडे. हं, आणि ती म्हणली, की आता मी तडक पोलीस स्टेशनला जाते. ती खोपोली पोलीस स्टेशनला गेली. हं, तिथेही त्यावेळेला मला आठवतंय, की गुन्हा दाखल करणं वगैरे असं. हं, अशोक दुधे म्हणून एस-पी होते, आजही आहेत. दुसऱ्या डिपार्टमेंटला आहेत. अतिशय चांगले आय-पी-एस अधिकारी. मी त्यांच्याशी बोलले. हं, त्यांनी सांगितलं, "नाही चित्राताई, गुन्हा दाखल होणार." हं, गुन्हा दाखल झाला. पण श्रद्धाताई तुम्हाला मी सांगते, 8 वाजता ती पोलीस स्टेशनला आली, एफ-आय-आर झाला. 10 वाजता तिच्या मोबाईलवरती मेसेज आला त्या कंपनीचा, की तुम्हाला आम्ही काढून टाकलेलं आहे. तिची चूक काय होती? तो जो एच-आर मॅनेजर होता, जो तिला त्रास देत होता, त्याच्यावरती कारवाई अपेक्षित होती. हो. पण ते झालं नाही. आता ते आय-सी-सी कमिटी हं, ही कशासाठी आहे? जे तुम्ही आता मला म्हणालात, की का फक्त लोकप्रतिनिधी, या पण सगळ्या महिला आहेत, ही त्यांच्यासाठी आहे. हं, त्यामुळे ती आणखीन त्याला ताकद मिळण्यासाठी, हं, बळकटी मिळण्यासाठी, त्याचं अकाउंटिंग, त्याची जी आहे अकाउंटेबिलिटी आपण जी म्हणतो, हं, ती चेक करण्यासाठी, या सगळ्याचं ऑडिट होण्यासाठी हं. म्हणून सुद्धा आम्ही आता सरकारकडे प्रयत्न करतोय, की अशा पद्धतीने यांचं ऑडिट व्हायला पाहिजे.